नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर सकाळीच आज मी मस्त अशी देवपूजा आवरून घेतलेली आहे आणि त्यानंतर बाहेर दारातसुद्धा छान अशी रांगोळी काढलेली आहे. एकदम सिंपल 10 मिनटात होईल अशी रांगोळी छोटीशी काढलेली आहे आणि आमची तुळस बाल्कनीमध्ये आहे, पण इथेही मी छोटीशी कुंडीत आलेली तुळस मी इथे ठेवली आहे दरवाजाच्या बाहेर. त्यासमोर दिवाही लावून झालेला आहे, म्हणजे बाहेरही वातावरण असं प्रसन्न छान होऊन जातं तुळस बाहेर दिसल्यामुळे. तर आता फराळाची तयारी करण्यासाठी सगळ्यात आधी मी कुकरला बटाटे शिजवून घेतलेले आहेत खिचडीमध्ये टाकण्यासाठी आणि बटाट्याची भाजी बनवण्यासाठी. त्यासोबत इथे रताळ्याचे बारीक काप केलेले आहेत साल काढून, ते सगळ्यात आधी स्वच्छ असे धुवून घेतले आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये पाववाटी गूळ मिक्स केलेला आहे आणि थोडंसं पाणी मिक्स केलं आहे, जास्त पाणी ओतायचं नाही. आणि त्यानंतर त्या कुकरला मी 2 शिट्ट्या करून घेतल्या आहेत, त्याच्यापेक्षा जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत, नाहीतर ते खूप पुढे जातं. त्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम छान असं रताळं शिजलेलं आहे. रताळं उपवासाच्या दिवशी खाणं खूप पौष्टिकही असतं आणि त्याने भूकही भागते. तर हे छान असं शिजलं आहे. यात थोडंसं गुळाचं पाणी शिल्लक आहे. त्यानंतर मी परत एकदा ह्याला गॅसवर ठेवलं, थोडं परतून घेतलं, जेणेकरून हे गुळाचं पाणी हे सगळं आटलं आणि ह्याच्यामध्ये मिक्स झालं. एक 5 मिनटातच हे पाणी सगळं आटलं आणि छान असं रताळं आपलं रेडी झाले. त्यानंतर जे काही तळणचे पदार्थ होते, जसे की वेफर्स, सालपापड्या, हे सगळं मी एक करून येथे तळून घेतलेलं आहे. वेफर्स तळून झाल्यानंतर ह्याच्यावरती थोडीशी चिमूटभर अशी लाल तिखट मिक्स केलेलं आहे, जे आपण उपवासासाठी वापरतो फक्त. त्यानंतर इथे मी हे बटाट्याचे पापड तळते आहे, जे माझ्या सासूबाईंनी केले होते. त्यांना हे पापड खूप आवडतात आणि खूप टेस्टीही लागतात. एकदम 2 ते 3 मिनटामध्ये हे तळून तयार झालेले आहे. त्यानंतर ह्याचा थोडासा कलर बदलतो, तुम्ही पाहू शकता किती छान तयार झालेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी सालपापड्या तळून घेतलेल्या आहेत. उपवास म्हणजे फक्त आहारात बदल, पोट रिकामं ठेवायचं नाही, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी हे सगळे पदार्थ, हे सगळं तळण बनवत आहे. जेणेकरून, कारण स्पेशल आपण हे सगळं फक्त उपवासा दिवशीच करत असतो, असं रोज तर कोण खात बसत नाही. त्यानंतर मी कढईमध्ये थोडंसं तूप घेऊन त्यात हिरवी मिरची टाकून बटाटा छान असा परतून घेतला आहे. काही जणांना यामध्ये शेंगदाणेही आवडतात. आमच्या घरामध्ये शेंगदाणे आवडत नाहीत यामध्ये, त्यामुळे आम्ही शेंगदाणे टाकत नाही. यामध्ये थोडंसं मीठ आणि शेंगदाण्याचं बारीक कूट मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर हा परतून छान असा बटाटा रेडी झालेला आहे खाण्यासाठी. त्यानंतर मी इथे छान अशी खिचडी बनवणार आहे. त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे 2 चमचे तूप घातलेलं आहे कढईमध्ये. खिचडी किंवा आमटी जे काही बनवाल ते शक्यतो तुपात बनवा अथवा ते शेंगदाण्याचं तेल वापरा, कारण बाकीचं तेल तसंही आपल्याला उपवासाला चालत नाही. सोयाबीन असेल, सूर्यफूल तेल असेल, त्यामुळे शक्यतो शेंगदाणा तेल किंवा मग तूप, ह्या दोन्हीपैकी एक वापरलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर यामध्ये मी सगळ्यात आधी हिरवी मिरची छान अशी तळून घेतली आहे भाजून. त्यानंतर बटाटा परतून घेतला आहे आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी साबुदाणा टाकलेला आहे. छान अशी साबुदाण्याची खिचडी इथे मी बनवणार आहे मस्तपैकी. त्यामध्ये थोडंसं मी मोठं कूट घातलेलं आहे. तुम्ही मोठं कूट घालून बघा, खूप छान लागतं साबुदाण्याच्या खिचडीमध्ये. छोटं कूट, बारीक कूट तर आपण वापरतोच, भाज्यांनाही वापरतो, पण स्पेशली खिचडीमध्ये जर का तुम्ही मोठं कूट वापरलं, ते दाणे जे दाताखाली येत असतात ना खाताना, ते खूप छान लागतं, खूप छान चव लागते त्याची. त्यामुळे शक्यतो खिचडी करताना तरी मोठं कूट वापरा. आम्ही काही ठराविक भाज्यांमध्येही मोठं कूट वापरतो, कारण का तेही खूप छान लागतं. म्हणजे अगदी एखाद्या भाजीमध्ये आपण डाळ घातल्यानंतर कशी चव लागते तशी चव येते. अशा पद्धतीने मोठं कूट, मीठ हे सगळं टाकून इथे खिचडी रेडी झालेली आहे, एकदम छान अशी हॉटेलमधल्यासारखी. त्यानंतर इथे मी बनवणार आहे बटाट्याची आमटी उपवासाची. एका पॅनमध्ये मी 2 ते 3 चमचे तूप इथे वितळून घेतलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये बारीक काटलेली हिरवी मिरची घालायची आहे. ही खूप छान लागते, खूप छान टेस्ट येते. ही मिरची एकदम तिखट आहे, त्यामुळे एकदम झणझणीत अशी बटाट्याची आमटी होणार आहे इथे. त्यानंतर याच्यामध्ये स्मॅश केलेला एक बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यासोबतच कूट हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे चवीपुरतं आणि याच्यामध्ये साधारण 1 ग्लास गरम पाणी मिक्स करायचं आहे. पाणी मिक्स करताना शक्यतो गरमच करा, म्हणजे खूप छान अशी टेस्ट येते.
त्यानंतर जराशी थोडीशी उकळी आल्यानंतर याच्यामध्ये मी 2 ते 3 कोकम घालणार आहे, कोकमचे तुकडे. कोकममुळे या आमटीला खूप छान अशी टेस्ट येते. त्यानंतर याला 1 उकळी येऊन द्यायची आहे. अशी छान अशी आमटी रेडी झालेली आहे. इथे मी आमटी पातळ बनवलेली आहे, जेणेकरून आपण ती खिचडीमध्ये खाऊ पण शकतो आणि पिऊ पण शकतो. पिताना खूप छान चव लागते. जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा घट्ट हवी असेल तर तुम्ही तशीही बनवू शकता, बटाट्याचे प्रमाण वाढवू शकता, पण शक्यतो पातळ आमटीच छान लागते. अशा पद्धतीने आता मी इथे नैवेद्याचं ताट भरणार आहे. इथे खिचडी, बटाट्याची आमटी आणि केळी यामध्ये ठेवलं आहे. त्यासोबतच आपण विकत जे काही पदार्थ आणतो, उपवासाचे शाबूचा चिवडा, त्यासोबतच उपवासाचा चिवडा, बटाट्याचा खीस, शेंगदाणे वगैरे असतं त्यामध्ये, असं हे सगळं ह्यामध्ये मी मिक्स करणार आहे. आमचे सासरे खूप छान ताट सजवतात, सो मी त्यांना ताट भरायचं काम सांगते. ते खूप छान व्यवस्थित पद्धतशीर असं मांडत असतात सगळ्या गोष्टी. त्यानंतर जे काही मगाशी मी तळण केलं होतं, वेफर्स, बटाट्याचे पापड, सालपापडी, हे सगळं मी ह्याच्यामध्ये मांडून घेतलेलं आहे. खिचडीसोबत तळताना नेहमी हिरवी मिरचीही तळली तर तीही खूप छान लागते. त्यानंतर ही बटाट्याची चिप्स, वेफर्स, त्यासोबतच थोडीशी फळे जसं की केळ, सफरचंद हेही, आणि यासोबतच मी इथे उपवासाची खोबऱ्याची बर्फी पण बनवली होती, सो तीही आम्ही इथे नैवेद्याच्या ताटामध्ये मांडते. सगळ्या गोष्टी ताटामध्ये मांडून झाल्या, पण परत लक्षात आलं की सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ठेवायची राहिली, ती म्हणजे रताळ्याचे शिजवलेले काप. ते आम्ही ठेवायला विसरलो, पण परत सासूबाईंनी आठवण करून दिली आणि आम्ही व्यवस्थित असं हे ताट सजवलं. अशा पद्धतीने सगळे पदार्थ याच्यामध्ये मांडून झालेले आहेत आणि एकदम छान ताट सजवलेलं आहे. देवाला नैवेद्य दाखवून आम्ही फराळ केलेला आहे व्यवस्थित असा. देव बाप्पा, विठू रुक्माई पण खूप खुश झाले असतील एवढं छान असं फराळाचं ताट बघून. मस्त असं ताट तयार केलं आहे. म्हणून म्हणतात ना, उपवासा दिवशी काय करायचं, जराशी पोटाला आराम द्यायचा, पोट रिकामं ठेवायचं नाही, आहारात बदल करायचा आणि देवाचं नामजप करायचं, आपली श्रद्धा देवापर्यंत पोहोचवायची. हा फराळाचा रेसिपी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.